हो हाय, आता आपण हाफ डबल क्रोशा सुरुवात करूया। ते पण बेसिक स्टिचच आहे। तर आता मी त्याच्यासाठी परत आपल्याला लागणारे नीडल घेतली आहे मी 4 नंबरची, त्यानंतर मी कात्री घेतली आणि वूल घेतलेली आहे। पण आता स्लिप नॉट घेऊन घेतलेली आहे आणि स्लिप नॉट झाल्यानंतर आता आपण हाफ डबल क्रोशाला सुरुवात। आता आधी सगळ्यात पहिल्यांदा क्रोशाचं असं असतं की सगळ्यात पहिल्यांदा चेन हे बेसिक घ्यायचंच असतं। सो आता परत नेहमीप्रमाणे मी चेन घेते आहे यार्न ओव्हर करून आणि चेन घेतल्यानंतर मग मी हाफ डबल क्रोशा घेते। आता मी ह्या 10 चेन्स घेते आहे। चेन घेत आता मला असं वाटतं चेन तुमच्या लक्षात आली असेल की असं यार्न घ्यायची आणि असं काढायचं, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल असं मला वाटतं आहे। परत हवं असेल तर मी परत एकदा सांगते की स्लिप नॉट घ्यायची, साधी एक स्लिप नॉट बांधायची। स्लिप नॉट झाल्यानंतर ही झाली माझी स्लिप नॉट आणि ही स्लिप नॉट ही जी नॉट आपण घेतली आहे ही घेतली आणि त्याच्यानंतर हे एक, परत हे यार्न घ्यायची, ही दुसरी चेन, परत यार्न घ्यायची, ही तिसरी चेन, परत यार्न घ्यायची, ही चौथी चेन। मग अशा पद्धतीने मी 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 ह्या 12 चेन्स घेतल्यात। ह्या 12 चेन्स घेतल्यानंतर आता मी हाफ डबल क्रोशाला सुरुवात करते आहे। आपण आता सिंगल क्रोशाला पहिला एक चेन आपण सोडून देत होतो, याच्यामध्ये आपण पहिल्या 2 चेन सोडायच्या आहेत आणि मग तिसऱ्या म्हणजे ही जी तिसरी 1, 2, 3 हे जे तिसरं आहे या तिसऱ्यामध्ये मी आता हाफ डबल क्रोशा घेते। हाफ डबल क्रोशाना सिंगल क्रोशाला आपण यार्न ओव्हर करत नव्हतो, याच्यामध्ये आपण ही अशी यार्न घ्यायची आहे आणि नंतर हे जे दिसतं आहे होल तिसरी जी चेन आहे त्या तिसऱ्या चेनमध्ये आपण हे टाकून घेतो आहे। तिसऱ्या चेनचे टाकल्यानंतर त्यातून आपण परत यार्न अशी खेचून घ्यायची आहे। सो आता माझे इथे 3 राहणार आहेत सुईवरती आणि तिन्हीच्या तिन्ही एकत्र मी काढले। हा झाला माझा हाफ डबल क्रोशा। परत एकदा बघा, अशा पद्धतीने घ्यायची यार्न, पहिल्यांदा लोकर अशी घ्यायची सुईच्या वरती, त्यानंतर जी चेन आहे पुढची चेन ह्याच्या पुढच्या चेनमध्ये मी टाकते आहे, पुढच्या चेनमध्ये मी अशी सुई टाकून घेते आहे। हे बघा, सुईमध्ये टाकली, त्यानंतर परत ही जी यार्न आहे म्हणजे ही जी आहे परत ही यार्न अशी पूर्ण खेचून घ्यायची आहे। खेचल्यानंतर माझ्याकडे 3 तयार होतात टाके आणि तिघांमधून मी एक काढते आहे। अजून एक परत एकदा सांगते, ही यार्न घ्यायची, एकदा सुईमध्ये मी टाकली, त्यानंतर परत ही यार्न घेतली, हे झाले माझे 3। सुरुवातीला घट्ट होता स्टिचेस, त्यावेळेस एक टिप आहे, असं आपण घेतल्यानंतर इथूनच काढण्याच्या फंदात पडायचं नाही, त्याच्याऐवजी आपण अशी सुई करायची सो दॅट हे तिन्ही टाके एका लाईनला येतील जवळपास सुरुवातीच्या काळामध्ये तरी, आणि त्यानंतर तिघांमधून मी हा एक काढला। आणि सुरुवातीच्या काळामध्ये जरा घट्ट होतं तर तेव्हा हे लक्षात ठेवायचं, नंतरच्या काळात आपल्याला हे लागतं, सुरुवातीला जरा त्रास होतो। परत बघा, ही यार्न मी घेतली आहे आणि हे मी अशा पद्धतीने मी हे तिन्ही ह्याच्यातनं काढायचं। परत यार्न मी घेते आहे, परत याच्यात टाकली मी आणि ही पद्धत हेच मी तिघांमधून आता हे काढते आहे। यार्न घेतली, हे टाकली आणि हे अशी काढली। हा झाला माझा हाफ डबल क्रोशा। अशा पद्धतीने मी हाफ डबल क्रोशा, आता माझे 10च तयार होणार आहे। पहिला एक पकडला तर हे 10 माझे तयार होणार आहेत, 10 किंवा 10 तयार होतील। हे बघा, हा पहिले 2 चेन, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हा जो लास्ट आहे हा जो झाला हा 10वा। आता यार्न जेव्हा आपण हाफ डबल क्रोशा घालतो तेव्हा जेव्हा पुढची लाईन आपल्याला घ्यायची असते तेव्हा पुढच्या लाईनमध्ये कधी पण आपण 2 चेन असे घेतो आणि आपण सिंगल क्रोशाला एकच चेन घेतो। हाफ डबलला 2 चेन घ्यायचं आणि मग आपण उलटी बाजू केली। उलटी बाजू करताना परत आपण यार्न घ्यायची अशी आणि जे पहिलं जे होल आहे, पहिलीच जी चेन स्पेस आहे त्या पहिल्या चेन स्पेसमध्ये मी ही सुई टाकून घेते आहे आणि मग त्यानंतर मी ही परत काढली, यार्न ती घेतली बाहेरची हातावरची आणि मग त्यानंतर तिघांमधून मी एक केला। परत ही यार्न मी घेतलेली आहे, परत मी पुढच्या चेन स्पेसमध्ये ही टाकते आहे। हे बघा, तुम्हाला सुरुवातीला जमत नसेल खालून टाकली तरी चालेल, पण बहुतेक हे होल दिसतं सगळ्यांना, या होलमध्ये ही टाकायची आहे आणि यातून या चेन स्पेसमधून काढला परत थ्रेड आणि त्यानंतर तिघातून मी एक केला आणि मी तुम्हाला टिप सांगितलेलीच आहे। आता हे परत यार्न घ्यायची आहे, यात टाकायची आहे
चेन स्पेसमध्ये. परत ही यान अशी खेचली आणि मी तुम्हाला टिप सांगितली की हे असं जाऊन लगेच हा थ्रेड असा काढायचा नाही, मग घट्ट होतं. त्याच्याऐवजी तुम्ही हे असं घ्या, हा अशा थ्रेडच्याऐवजी सुई अशी करा आणि मग त्यानंतर ही यान काढून घ्या. म्हणजे तुमचा स्टिच जो आहे तो घट्ट होणार नाही, म्हणजे तुमच्या सुईमधून इझिली तो थ्रेड जो आहे पुढचा तो तुमचा निघेल. आता बघा, मला ह्याच्यातून तुम्हाला सुरुवातीला ह्या चेन स्पेसमधून नाही काढता आला, त्याच्या खालच्यातून काढता आलं तरी चालेल सुरुवातीच्या, पण ह्या चेन स्पेसमधून काढण्याचा प्रयत्न करा. हा झाला तुमचा हाफ डबल क्रोशा. परत बघा पुढच्या चेन स्पेसमध्ये मी घातली सुई, असं काढलं, त्यानंतर हा झाला माझा हाफ डबल क्रोशा. अशा पद्धतीने मी आता 5 राऊंड, तुम्हाला हे समजलं असेल ना. हा झाला हा पुढचा, समजलं का? परत हे बघा, कॉमेंट्स करत जा म्हणजे कळत जाईल मला. हे बघा, घेतलं आहे, त्यानंतर परत टाकलं, परत काढलं आणि मग हे घेतलं आहे, परत घेतलं आहे, परत टाकलं, होलमधून ओढला थ्रेड तिघांचा. आता मी एक करते आणि आता हा माझा लास्ट आहे. लास्ट परत त्या चेन स्पेसमध्ये मी घेतला, काढला आणि हे केलं. आता ह्या माझ्या 2 रो झालेल्या आहेत. आता थर्ड रो करताना सेम परत 1 2 घेतले आणि परत जी फर्स्ट जी चेन स्पेस आहे त्यातच मी टाकून घेणार आहे. ही माझी फर्स्ट चेन स्पेस आहे, त्यातच मी ही जी फर्स्ट दिसते यातच मी सुई टाकली आणि हा थ्रेड ओढून घेतला. मागचा थ्रेड ओढून घेऊन तिघातून मी एक केला. परत थ्रेड घेतला आहे, चेन स्पेसमध्ये टाकला आणि हा जो थ्रेड दिसतोय मागचा हा पण ओढून घेतला आहे. हा ओढून घेऊन झाले हे 3 सुईवरती 3 होतात आणि तिघातून हे एक केलं मी. हे बघा, माझा हा मला हाफ डबल क्रोशा मिळाला आहे. आता याआधी आपण काय केलं होतं, सिंगल क्रोशा आपण केलेला आहे. आता हा हाफ डबल क्रोशा आहे. हे बघा, सिंगल क्रोशा आहे, येलो कलरमध्ये घेतलेला आहे. तुमच्या हे लक्षात येईल. आता सिंगल क्रोशा बघा आणि हाफ डबल बघा. याचे 2च राऊंड झालेले आहेत माझे. इथे एवढं डिस्टन्स पडलं. याचे मी 5 राऊंड घेतलेले होते. बघा, एवढा आपल्याला फरक जाणवतो, म्हणजे त्याची लांबी जी आहे ती आपली वाढते. समजलं तुम्हाला? थँक्यू. असंच करत राहा, शिकत राहा. आता मी ह्या 5 लाईन्स तुम्हाला करून दाखवल्या आहेत. बघा आता हे. परत थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा.